नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शन धारक असाल, तर ही खास बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला विजयाचा कौल दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने तिसऱ्यांदा केंद्रात सत्ताही स्थापन केली. दरम्यान मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 23 जुलैला आपला पहिला अर्थसंकल्प हा सादर करणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये समाजातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. 23 जुलैला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील काही मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत. दरम्यान हा अर्थसंकल्प संसदेत सादर होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या काही प्रलंबित मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाची मागणी सर्वात मोठी मागणी आहे. खरं पाहता लोकसभा निवडणुकीच्या आधी 8व्या वेतन आयोगाच्या सर्व चर्चांना मोठे उधाण आले होते. निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची घोषणा करू शकते असा दावा केला जात होता. मात्र तसे प्रत्यक्षात काहीही घडले नाही. लोकसभा निवडणुकीआधी सरकारने 8व्या वेतन आयोगासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही. मात्र येत्या काही महिन्यांनी महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या आधीच केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8वा वेतन आयोग स्थापित करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष बाब अशी की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि कामगार महासंघाने कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या त्यात मांडल्या. सोबतच महासंघाने 8वा वेतन आयोग स्थापित करण्याचा प्रस्ताव देखील कॅबिनेट सचिवांना दिला. महत्वाचे म्हणजे हा प्रस्ताव आगामी अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे वर्ग करण्यात सुद्धा आला तो. यामुळे 8वा वेतन आयोग स्थापित करण्याबाबत येत्या काही अर्थसंकल्पामध्ये निर्णय होऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सदरील वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागू होत असतो. सध्याच्या 7व्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर हा वेतन 2016 मध्ये कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला. तत्पूर्वी या आयोगाची समितीची स्थापना झाली. या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती. यानुसार 2024 अखेरपर्यंत 8व्या वेतन आयोगाची समिती स्थापन होणे अपेक्षित असून 2026 म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होईल. त्यानंतरच 2 ते 3 वर्षानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.